प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? बघा देशी शब्द डोके, धोंडा, घमेल, बाजरी. डोके देशी शब्द आहे, धोंडा देशी शब्द आहे, घमेल नाही. बाजरी देशी शब्द आहे, घमेल कोणत्या भाषेतून आलाय माहित असावं. बघूया देशी शब्द आणि त्याबद्दल थोडस. देशी शब्द म्हणजे काय? जे शब्द मराठी भाषेतच निर्माण झालेले आहेत, संस्कृत मधून आले नाही किंवा इतर कोणत्या भाषेतून आले नाहीत, स्थानिक बोली भाषेमधून आलेले आहेत ते देशी शब्द. ते संस्कृत नाहीये, ते तद्भव नाहीये, ते परकीय भाषेचा प्रभाव नसणारे. त्यानंतर देशी शब्द कशी ओळखायचे? बघा सगळ्यात महत्वाचं ते बोली भाषेत वापरले गेले पाहिजे, साधे असणार आपल्याकडचे, उच्चारायला सोपे असणार, ध्वनी बदल त्यामध्ये झालेला नाहीये, संस्कृत सदृश कोणताही भाव त्याच्यात दिसत नाहीये, लोकभाषिक आहे, ग्रामीण आहे, आई, भाकर, कुत्रा, घर, दार, माती, असे काही देशी शब्द. देशी शब्द अजून बघूया आपण. देशी शब्दांवर सातत्याने प्रश्न आले तुम्हाला एमपीएससी, सरळ सेवा, तलाठी सगळ्या परीक्षांना. देशी शब्दांमध्ये बघा घरगुती शब्द म्हणाल तर घर, दार, चूल, घाण, पाणी, भाकर, शिदोरी. त्यानंतर मानवी शरीराबद्दल हात, पाय, डोळा, नाक, तोंड, कान देशी शब्द. निसर्गाबद्दल पाऊस, वारा, रान, जंगल, पोखर, डोंगर. कृषीबद्दल खुरपे, नांगर, कूड, गोठा, हापस. त्यानंतर भावनेबद्दल राग, दुःख, आनंद, हसणे, रडणे देशी शब्द आहेत. आणि इतर म्हणाल तर धोंड, खडी, धूर, धूळ, जगा, गुटखा. आता हा थोडासा गुटखा हा शब्द आपण बघतो सीमा भाषिक मध्ये येतो, कोणत्या सीमा भागामध्ये तो वापरला जातो तो तुम्ही मला सांगू शकता.